हां ऐका, 40 मिनिटाचा टाइम गोलंदाजी करणाऱ्या संघाला दिलाय 8 षटक कंप्लीट करण्यासाठी आणि पुढच्या इनिंगला कळमनुरी संघाला सुद्धा 8 षटकासाठी 40 मिनिटाचा टाइम दिला जाईल. जर 40 मिनिटामध्ये इनिंग पूर्ण जर नाही झाली तर पॅनल्टी आयोजन कमिटीच्या वतीनं लागू केली जाईल. पॅनल्टी लागू केली जाईल. सामना चालू होतोय. स्ट्रायकर एंडला सचिन सूर्यवंशी, नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय वीरेन ठाकूर, गोलंदाजी मार्कवर प्रदीप माळी. पहिला चेंडू सुंदर टाकला गेला, डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी इथे प्रदीप माळे करून आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप माळवे. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेला, यावेळेस फटका देखील खेळला गेलाय आहे. तिथे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले आणि एकच धाव प्रदीप माळवे. आपण पाहतोय हा त्यांचा तिसरा सामना आहे. थोडंसं उठा की. आणि एक धाव. चांगली गोलंदाजी प्रदीप माळवे. फटका समोरच्या दिशेमध्ये, हवेमध्ये चेंडू सुरत त्याच्या खाली आणि गडीबाद होतोय इथे कळमनुरीचा वीरेन ठाकूर. लागलाय पहिला झटका. फर्स्ट मॅन गो टू द पवेलियन. द मॅन इज वीरेन ठाकूर. प्रदीप माळवे भेदक असा गोलंदाज आहे आणि त्याची भेदक अशी गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे. चला इसुभैयांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न बसून घ्यायचंय. अमोल दादा या, नाजिम शेख सर या 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 वर या, वर या सर. गॉगल पडला इसुभाई. चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी इथे पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकात मिळाली ती केवळ एक धाव आणि एक गडी बाद. गोलंदाजी मार्कवर आलिमला दुसरं षटक दिले गेले. स्ट्रायकर सचिन सूर्यवंशी, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, तो सचिन स्ट्रायकर इनला असेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जुळले गेले तर वरुण आडे उर्फ बाळा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, फटका खेळला गेलाय सचिनच्या बॅटमधून. तिथे क्षेत्ररक्षक आहे, मिळते ती केवळ एकच धाव. जे 2 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या ते 2च्या 2 धावा सचिन कडून आहेत. परंतु आलिम एक चांगला गोलंदाज आहे. मागचा सामना विसरावा लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. आलिम चांगला गोलंदाज आहे. बघूया या सामन्यात कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पाहिलं गेलं तर समीर डावखुरे हाताचा फलंदाज, बघूया कशा प्रकारे तो देखील फलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर आलिम, एक उंच बांध्याचा खेळाडू, भेदक गोलंदाज, आक्रमक गोलंदाज. त्याच्या समोर आहे तो समीर, उंच बांध्याचा गोलंदाज आणि कमी हाईटचा फलंदाज.
अकोटच्या टप्प्याचा चेंडू फटका सुरेख खेळला गेला. बघूया धावा किती मिळत आहेत. मला वाटतं चेंडू जाईल. चेंडू नक्कीच सीमापार गेला. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. आलिम तयार होतोय. समोर आहे तो समीर. बॅटचा एज लागलाय आणि समीरला सुद्धा इथे तंबूत परतावं लागेल. गडी बाद होतोय. दुसरा समीर सुद्धा संघाला लागलाय. तो पुन्हा एखादा समीर बॅक टू द पवेलियन. समीर बाद झाल्याच्या नंतर जमीर येतोय. परंतु आलिम काय गोलंदाजी केली आलिमने. आपण पाहतोय विकेट देखील मिळवला गेलाय. डावखुऱ्याचा समीर एक मोठा तगडा फलंदाज होता. त्याला देखील इथे बाद केले गेले. फटका खेळला गेलाय. चेंडू हवेमध्ये आहे. झेल सुटलाय आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार. येतोय जमीरच्या बॅट मधून चौकार. वेळ दिलाय नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल बरं का. 40 मिनिटाचा कालावधी दिला गेलाय. पॅनल्टी लागू केली जाईल. ते पॅनल्टी काय असेल ते कमिटीलाच माहित. डायरेक्ट एक एक ओव्हरची सुद्धा पॅनल्टी लावली गेलेली आहेत. मी कॉमेंटेटर हो. माझी स्वतःची टीम होती. माझ्या टीमला सुद्धा एका ओव्हरची पॅनल्टी लावली होती. त्यामुळे लक्ष असू द्या. इथे शिस्तीचं काटेकोरपणे पालन केलं जाते आयोजकाकडून. त्यामुळे कोणत्याही संघाने या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. बॉलर नेम सुरत भाऊ. कुणाल. गोलंदाजी मार्कवर कुणाल आणि समोर असेल सचिन सूर्यवंशी. 2 षटकात 10 धावा, 3 गडी बाद धावसंख्या आहे. बघूया कुणाल राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल सचिन साठी. चांगला चेंडू अगोदरच ऑफस्टंपच्या बाहेर. तिथे शफल झालेले फलंदाज डॉट बॉल पाहायला मिळतोय. कुणालचा चेंडू. आपण कुणाल बॉलर नेम.
पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी इथे आपल्याला कुणालकडून पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन इथे मात्र शिवांश लिओन पैठण या संघाकडून पाहायला मिळाले. दोन बॅक टू बॅक डॉट चेंडू इथे कुणालच्या गोलंदाजीमधनं देखील पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अकोटच्या टप्प्याचा चेंडू फटका खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक अडवलं जाईल आणि पुन्हा मिळते एक धाव. 3 चेंडूमध्ये एक धाव या षटकात आपल्याला पाहायला मिळते. समोर जिशान असेल. जिशानसाठी बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल ते कुणालने या षटकामध्ये भेदक अशी गोलंदाजी केली आहे. चालक अशी गोलंदाजी या षटकामध्ये कुलांकडून पाहायला मिळाली. बघूया राईट आर्म राऊंड द विकेट कुणाल पुन्हा एकदा तयार होतोय. जिशांसाठी सुंदर चेंडू टाकला गेला. गुड लेंथवरनं आपण पाहतोय. उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय. फटका हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न तिथे वैभवचा परंतु झेल सुटला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे कारण चांगलं क्षेत्ररक्षण आणि गडीबाद. गडीबाद होतोय. झेल सुटला गेला होता परंतु रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र वैभवचा सुंदर थ्रो आणि संघाला लागलाय आणखी एक हादरा. जिशान सुद्धा तंबूत पळताना आपण पाहतोय. चला लवकर त्याला मराठी कळते वाटाले. थँक्यू. सचिनच्या बॅट मधून फटका सुरेख आलाय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती येत 18 धावा 4 गडी बाद. केवळ एक धाव मला वाटतं खर्च केली होती. गडी देखील बाद केला गेला होता. तो प्रदीप फटका आलाय जिशानच्या बॅट मधून. फैजलच्या बॅट मधून येतोय तो खणखणीत दणदणीत षटकार. कराच्या सहाय्याने पुढचा चेंडू प्रदीप माळवे यांचा. पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय तिथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये आणि मात्र कलाटणी देणारा इथे मात्र येतोय तो खणखणीत दणदणीत चौका. रिव्हर्स बॅटचा येज आणि इथे मात्र गडी बाद होतोय. संघाला लागला आणखी एक हादरा. फैजल निराश होतोय. गडी बाद.
ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू सूरज आहे तिथे, अडवलं जाईल चेंडूला आणि मिळते ती केवळ एक धाव. एका धावाच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 29 धावा. चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 षटकाचा सामना आहे. पुन्हा एकदा फुल्ल टाकलेला चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला गेलाय. सूरज आहे तिथे, पुन्हा अडवलं जाईल आणि पुन्हा मिळते एक धाव. 30 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकला जाईल गोलंदाज प्रदीप माळवे यांच्याकडून. 1.5 षटक त्याने टाकले, 13 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले गेलेत. यावेळेस पुन्हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार, येतोय चौकार. अलीमच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. बघूया अलीम कशा प्रकारे चेंडू टाकेल. स्ट्रायकरीनला आपण पाहतोय सचिन सूर्यवंशीला. फटका खेळला गेलाय. आहे तेथे क्षेत्ररक्षक, मिळते ती केवळ एकच धाव. यावेळेस मात्र पहिला वाईड आपल्याला पाहायला मिळालाय. छत्तीस धावा धावपलकावरती 5वं षटक चालू आहे. समोर फटका खेळला गेलाय. बघूया तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फटका खेळला गेला होता, परंतु अडवलं गेले चेंडूला आणि मिळते ते पुन्हा एकदा एकच धाव. पाच गडी बाद, 38 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 5व्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फटका यावेळेस गॅप मध्ये आहे. डीप थर्डमॅनला चेंडू जातोय, नक्की जाईल चेंडू सीमा पार, येतोय तो चौकार. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया धावा किती मिळतात. एकच धाव तिथे पाहायला मिळाली. पडल्यांच्या नंतर अतिरिक्त उचाल या चेंडूवरती पाहायला मिळाले. एकच धाव. रंगतदार सामना आजच्या दिवसातील निर्णायक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये आणि जो संघ हारेल तो मात्र स्पर्धेच्या बाहेर व्हावं लागेल.
आतापर्यंत आपल्या या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेले संघ म्हणजे उद्या कोणते सामने होणार आहेत ते एकदा सांगू इच्छितो. कारंजा 11 उदगीर संघ उद्या येईल मैदानावरती. त्यानंतर खलील 11 उमरी हा संघ देखील मैदानावरती येईल. त्यानंतर आपण पाहतोय साईल 11 जिंतूर आणि त्यानंतर सोमनाथ 11 मुखेड हे दोन संघ पुन्हा एकदा येतील. अजून पाचवा संघ जर पाहायला गेलं तर हिंदवी एम्पायर अर्धापूर BCC भोकर हे 6 संघ आणि त्यानंतर आपण पाहतोय मुंडे वॉरियर्स किनवट आणि या सामन्यातील जो संघ जिंकेल तो देखील एक राहील. म्हणजे या तगड्या संघामध्ये होणार आहे ते उद्या या स्पर्धेचा क्वार्टर फायनल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कुणालकडे चेंडू दिला गेलाय. चांगला चेंडू आणि एकच धाव पुन्हा एकदा पाहायला मिळाली. षटक क्रमांक 6 प्रगतीपथावर आहे. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. 5 गडी देखील बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू फटका आलाय रबाड्याच्या बॅटमधून आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार येतोय षटकार. दिवस मावळ तिकडे जातो आमच्या डीजे वाल्याच्या अंगामध्ये काय ते की डीजेचा आवाज देखील वाढला जातो. याबरोबर संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. स्पीड 11 कळमनुरी संघाचं 51 धावा. MK स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसिंग सेंटर यांचे ओनर देखील मैदानावरती आलेले आहेत. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत. फटका खेळला गेलाय परंतु चेंडूला इथे मात्र अडवलं जाईल. मिळते ती केवळ एकच धाव परंतु फैजलकडून सुंदर फलंदाजी अफजलकडून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुणालच्या या षटकाचा थोडासा समाचार घेतल्यासारखा वाटतोय कारण धावसंख्या जर पाहिली गेली तर 5.4 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा फटका जोराचा खेळलाय आणि चेंडूला पाडवले सीमा पार येतोय MK स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसिंग सेंटर चौकार.
निर्णय आला वाईड. एक अवांतर धावेची भर. धाव संख्या जाऊन पोहोचली. क्लीन बोल्ड. दांडी गुल. डीजे 6.3 षटकानंतर धावसंख्या पोहोचली 70 धावा. 7 खेळाडू बाद झालेत कळमनुरी संघाचे. सचिन सूर्यवंशी जे की ओपनिंगला आले होते ते परत आतापर्यंत फलंदाजी करतायत. नावा थोडा कमी ठेव. गजुडुरे पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय गजुडुरेनी. पंच्याहत्तर धावा शेवटचा चेंडू या षटकातील. मारण्याचा प्रयत्न सचिन द्वारा इनसाइड एज लागून चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने. सिंगल. 2 सामन्यात चांगली फलंदाजी केली होती पण या सामन्यात थोडासा संघाची स्थिती अवघड असल्यामुळे एक सावध सुरुवात करून खेळतोय. शेवटचं षटक. चेंडू स्थिरावलाय कीपरच्या हातात. कुठली धाव नाही. शेवटचे 5 चेंडू. धाव संख्या झाली आहे 76 धावा. अतिशय महत्वपूर्ण असा सामना. उचलून मारलाय चेंडू हवे. 2 खेळाडू जात आहेत चेंडूकडे. पाहू कॅच होतो का. आणि सुटलाय. परत एक कॅच सुटलाय. पैठणची थोडीशी खराब फिल्डिंग येते. फैजल थोडासा कन्फ्युजन आहे. दरम्यान पुढचा चेंडू. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न पण बीट झाला. 22चा रन घेतलाय तिथे. 1 धाव 22च्या स्वरूपात. आमचे अनुभवी पंच भोकरचे नदीम बापू. सोन्या बापू तर तिकडचा होय. भोकरचे नदीम बापूच होत. पुढचा चेंडू. ओ दांडी गुल. नवीन फलंदाज पाडा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. काय करतो पांडा आपल्या संघासाठी. मारलाय हवेत चेंडू. कप्तान नरलाय. पांडाचा नाही उडाला दांडा परंतु उडवली कॅच यांनी धरली आहे कॅप्टननी. डीजे वाजव.
ऑल आउट झालेत असं वाटतंय आणि षटक समाप्त, इनिंग समाप्त, ऑल आउट. 10 खेळ. आपण पाहतोय आपण पाहतोय की इथे कळमनुरी संघाचे वेळेचं भान ठेवले. लवकर सामना संपला गेलाय. चला आपले फलंदाज तयार ठेवा तिकडे. त्याच्या हाताचे आस्तीन ज्यांचे बाहेर निघालेत ते अंपायर त्यांचा आवाज आहे तो. त्या या डायलॉगचे जनक आहेत. पूर्ण महाराष्ट्रभर तो डायलॉग गाजतोय. भाऊजी लिंबूच. हा याडी सोगन भाऊजी लिंबूच या डायलॉगचे जे जनक आहेत ते आहेत आमच्या भोकरचे ज्यांना सोन्या बापू भोसले म्हणलं जातं ते नदीम बापू. बडा ही काय बॅट्समॅनच यानं सुक कळीने दुःख कळीने बॉल दिसते की मारूच. हे कोण होई की आता. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या सचिन सर. क्षेत्ररक्षण लावून घ्या वीरेन भाऊ. ओके. निर्धारित 8 षटकाच्या समाप्तीनंतर 79 धावा आहेत. 80 धावाचा पाठलाग करतोय तो शिवांश 11 पैठणचा संघ. पैठण संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपले फलंदाज पाठवून द्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. निर्णायक मुकाबला आजच्या दिवसातील मॅच ऑफ द डे. मोठा सामना. जो संघ जिंकेल तो उद्या क्वार्टर फायनल खेळेल आणि जो संघ हारेल तो मात्र स्पर्धेच्या बाहेर होईल. बघ या 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय सूरज आलेले आहेत आणि दुसरीकडे पाहतोय यामोल साळवे हे देखील आलेले आहेत. 80 धावा 48 चेंडूमध्ये 80 धावा काढतील का किंवा कळमनुरीचे गोलंदाज ते डिफेंड करतील का. सकाळी पाहायला गेलं तर सकाळच्या सामन्यामध्ये किनवटच्या संघाने ते काम करून दाखवलं होतं. ते काम इथे कळमनुरीचे गोलंदाज करतील का किंवा शिवांश 11 पैठण संघाचे 2 खेळाडू 2 धुरंधर 2 सैनिक मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक जालन्याचा आयकॉन आपण पाहतोय अमोल साळवे आणि दुसरीकडे सूरज आणि गोलंदाजी मार्गवर उत्तर प्रदेश मधून बिलॉंग करणारा आपण फैजलला पाहतोय. रंगतदार मुकाबला मॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातील या लीग स्टेजेसचा शेवटचा आणि निर्णायक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मॅन फॉर्म यूपी फैजल. स्ट्रायकर एंडला मॅन फॉर्म जालना अमोल साळवे. आयकॉन वर्सेस आयकॉन. पहिला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल. 48 चेंडू आणि 80 धावाचा पाठलाग करतोय तो शिवंश 11 पैठणचा संघ.
या दरम्यानचा पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना आपण फैजलला पाहतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू पहिला चेंडू इथे मात्र तेज तर्रार बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक पारितोषिक आलंय. भोकर नगर परिषदेचे गटनेते नवनिर्वाचित गटनेते आदरणीय श्री नाजिम शेख यांच्याकडून जर 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. पहिला इथे मात्र डॉट आला गेलाय. तेच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आतमध्ये घेतला गेलाय आणि एक वाईडिस्ट थर्ड मॅन ला अतिरिक्त खेळाडू तैनात केला गेलाय. आता डीप पॉइंटलाच म्हणावं लागेल. गोलंदाजी मार्कवर फैजल, समोर अमोल साळवे. यावेळेस बॅटचा एज आणि चेंडू मात्र जातोय डीप फाईन लेग सीमा रेषा पार येतोय कणकणीत दणदणीत चौकार. थैंक यू डीजे. ओके कोई बात नहीं फैजल, समझ सकते बात को. बहुत निराश है आप. गेंद रुकनी चाहिए थी मगर रुकी नहीं. रोकना चाहिए था गेंद को. समझ सकते मगर रोका नहीं गया. वहां पे गेंद जा गई है सीमा पार 4 होने के लिए. दूसरी गेंद डालने के लिए तैयार. गेंदबाजी मार्क पर फैजल और सामने अमोल साळवे. इस बार एलिगेंस कट देखने को मिला है. डीप पॉइंट की तरफ गेंद जा रही है. वहां पे है मुद्दू जब तक की गेंद को रोकते और भेजते बॉल विकेट कीपर के पास जब तक 1 रन भी मुकम्मल कर दिया. इस 1 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा 5 रन. 3 गेंदें अब तक हो चुके हैं. अभी तक देखा जाए तो 1 विकेट भी नहीं है और जिस तरह के रन का पीछा कर रही है देखा जाए तो इतने स्कोर कार्ड पे रन है ही नहीं. जो किस तरह का डिपेंड देखने को मिलेगा. कड़मनूरी की ओर से गेंदबाजी कर रहे हैं फैजल. सामने है सूरज का बल्ला. हो गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा पार. आ रहा है एक बड़ा आमदार चषक चौकार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. सूरजच्या बॅट मधून आला आहे तो खणखणीत दणदणीत चौकार. पुन्हा एकदा धावतोय. रिवर्स यावेळेस मात्र इनोव्हेटिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न, कारण आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता. सूरज चांगली फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक तिसरा सामना आहे. जर पाहिले गेलं तर चांगली फलंदाजी देखील सूरजकडून पाहायला मिळते. आपण इथे अमोल साळवे याची फलंदाजी पाहण्यासाठी आहोत, परंतु सूरज काय फलंदाजी केली आहे. सुंदर फलंदाजी प्रदर्शन इथे सूरजकडून देखील पाहायला मिळाले. परंतु गोलंदाजी मार्कवर या कळमनुरी संघाकडून एक मात्र गोलंदाज ज्याने चांगली गोलंदाजी केली आहे तो फैजल. सूर्य गोलंदाजी. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत ते बिनबाद 9 धावा. जर पाहिलं गेलं तर कळमनुरी संघाच्या पहिल्या षटकात 1 धावांनी 1 गडी बाद होता. मॅन फॉर्म बिहारचा खेळाडू आहे जे की गोलंदाजी मार्कवर ज्याला आपण पाहतोय. अफजल फलंदाजी चांगली केली होती. ज्या धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या धावापैकी अफजलच्या धावा सर्वाधिक होत्या आणि आता गोलंदाजीची धुरा देखील अफजलकडे दिली गेली. परंतु समोर आहे तो धाकड फलंदाज ज्याला जालन्याचा बाहुबली म्हणलं जातो तो अमोल साळवे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल अफजल वर्सेस अमोल.
अमोलच्या बॅट मधून समोरच्या दिशेमध्ये चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. कोण उपास धरला ते माहित नाही, इकडे कॅच धरलाय. आलेत विशाल राठोड, कोणतं धरते ते बघालेत. विशाल राठोड पोमनाळकर यांच्याकडून पारितोषिक आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर जेल घेतलं त्यांच्यासाठी. नाम क्या है भाई आपका? सोनू. सोनूने जेल घेतलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोनू खुश झाली असेल आता. बॅटचा एज लागलाय, परंतु वन टप्पा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिर राहतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. वापस रुके और आता शिवा बट्टेवार सर आणि पुंजापा गाजेवार सर यांचं देखील आगमन झालंय अर्धापूरवरनं. त्यांचं देखील आमच्या मैदानावरती खूप खूप स्वागत आहे. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये सापडलाय. अमोल साळवे पहिल्या सामन्यामध्ये भेदक अशी फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली होती, परंतु मागच्या सामन्यापासून थोडासा बॅटला बॉल तेवढे व्यवस्थित लागत नाहीयेत. दूरवरती टाकला गेलाय, फटका सुरेख आहे, परंतु आहे तिथे क्षेत्ररक्षक अडवलं जाईल चेंडूला. चांगला थ्रो देखील इथे पाहायला मिळाला मिळते. ती केवळ एकच धाव, एका धावाच्या सहाय्याने धावपलकावरती लागल्या गेल्या ते 16 धावा. षटक क्रमांक दुसरा आणि पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकलं जाते. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. करंट धावगती 9.60च्या सहाय्याने धावा बनवल्या जात आहेत. रिक्वायर्ड 100 जर पाहिलं गेलं तर 10.11 आहे. सूरज आणि अमोलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अफजलला. 4 चेंडूमध्ये 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, सूरजचा प्रयत्न इथे रिव्हर्स. माफ करा, षटकाची समाप्ती आहे का? ओके, थँक्यू. षटकाची समाप्ती होतीये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. रिक्वायर्ड 100 10च आहे आणि 8च्या सरासरीने ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवल्या गेलेत. 8 धावा प्रत्येक षटकामध्ये, म्हणजे 2 षटकामध्ये 16 धावा झाल्यात. अद्याप गडी मात्र बाद झालेला नाहीये. सामना रंगतदार अवस्थेमध्ये सापडलाय, कारण 80 धावाचा पाठला करत असताना 2 षटकामध्ये केवळ 16 धावा, म्हणजे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्पीड 11 कळमनुरीच्या गोलंदाजाकडून. ज्या प्रकारे त्यांचं नाव आहे स्पीड 11, त्या प्रकारच्या स्पीडने गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाली. दोन षटकात 16 धावा आहेत. आता 36 चेंडूमध्ये 64 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आयकॉन वर्सेस आयकॉनची लढत पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर उत्तर प्रदेशचा फैजल आणि स्ट्रायकर एंडला जालन्याचा अमोल साळवे. पुन्हा एकदा रंगत कायम आहे, कारण आता काढायचे आहेत ते 36 चेंडू आणि 64 धावा. नाजिम शेख सर यांच्याकडून पारितोषिक आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार जर मारले तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. गोलंदाजी मार्कवर फैजल, जे की आपलं वैयक्तिक शेवटचं षटक टाकतोय आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर अमोल साळवे. 36-64. गती, भरपूर गती होती. ऑन साईडच्या दिशेमध्ये ढकललं गेले. तिथे बघूया धावा किती मिळत आहेत. 1 धाव पाहायला मिळते, परंतु फैजल, माफ करा थोडंसं करेक्शन करतो. 36 चेंडूमध्ये 63 धावांची गरज होती. आता 35 चेंडूमध्ये 62 धावा काढायचे आहेत, म्हणजे 18 धावा धावपलकावरती आहेत. 2.1 षटकाचा खेळ झाला. 18 धावा.
पुन्हा एकदा फटका खेळला गेला तिथे आहे क्षेत्ररक्षक धाव घेण्याचा प्रयत्न नाही परंतु मिसफील्ड एक एक धाव इथे मात्र वाचवावी लागेल ते मात्र इथे वाचवण्याचा प्रयत्न पाहतोय थोडस निष्काळजीपणाचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार येतोय कणकणीत दणदणीत आमदार चषक चौकार. बॉल पाठवा. थँक्यू डीजे. 29 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. अमोलच्या बॅट मधून एक मोठा षटकार देखील आला गेलाय. आता मात्र जे रिक्वायर्ड रन रेट धावा आहेत त्या धावेने काढताना संघ दिसतोय कारण 2.4 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. एका धावेच्या सहाय्याने तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकला जातोय. गोलंदाजी मार्कवर फैजल अद्याप चांगली गोलंदाजी केली आहे फैजलने. समोर असतील सूरज. ओहो गती गती भरपूर होते आणि तेवढं सन्मानपूर्वक खेळले गेले सूरजकडून. सूरजला माहिती आहे की फैजलला विकेट द्यायची नाहीये. फैजलचे 2 षटक इथे कंप्लीट झालेत. दिमागदार रणनीती ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला शिवांश इलेव्हन पैठण संघाकडून पाहायला मिळाली आहे. ते म्हणतात ना क्रिकेटचा खेळ किंवा क्रिकेटचा नसून तो बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे खेळावा लागतो. म्हणजे बुद्धिबळाच्या खेळामध्ये जेव्हा प्यादा आपण कधी केव्हा पुढे ढकलायचा आहे तसंच क्रिकेटमध्ये आपला कोणता खेळाडू कधी आपल्या विकेट वाजवायचा आहे कधी फटके मारायचेच ज्याचं जमीकरण ज्याचं सूत्र ज्याचं गणित ज्याला जमतं तो मात्र यशाचे आलेख रचतो. त्याला कोणीच रोखू शकत नाही. आणि त्याच प्रकारची खेळी ते क्रिकेटचा कमी आणि बुद्धिबळाचा खेळ इथे मात्र शिवांश इलेव्हन पैठणच्या संघाकडून अद्याप तरी पाहायला मिळाला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा आयकॉन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय अफजल. पहिल्या षटकात केवळ 8 धावा अफजलने खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संघाचे कर्णधार वीरेन ठाकूर यांनी गोलंदाजीची दूर अफजलवरती दिली. परंतु अफजल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समोर आहे तो सूरज. पहिला चेंडू इथे मात्र चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स चौकार.
पाहतोय आपण अभ्यास केलाय गणिताचा आणि पेपर आलाय भूगोलाचा. म्हणजे अमोल साळवेचा अभ्यास केलाय परंतु सूरज चमकतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटशी संपर्क झालेला नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 41 धावा 41 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर दोन आयकॉन खेळाडू जे की आपले षटक कंप्लीट करतायत. अगोदर फैजलने आपले 2 षटक कंप्लीट केले. आता अफजल बिहारचा हा खेळाडू आहे गोलंदाजी मार्कवर आणि समोर पैठणचा सूरज. फुलटा चेंडू होता डाऊन द लेग. चेंडू दिशा दाखवली आहे आणि चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा आमदार चषक कणकणीत दणदणीत चौक. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 46 धावा. सूरज 11 चेंडू मध्ये 21 धावा आणि अमोल साळवे 10 चेंडू 20 धावा. सूरज पुन्हा एकदा चमकलाय आणि चेंडूला पाडवलंय. 1 बॉल इंटू द फॅन्स. येतोय पुन्हा एकदा तुळसाई कृषी सेवा केंद्र कणकणीत दणदणीत चौका. सहाय्याने अर्धशतक देखील पूर्ण झाले शिवांश 11 पैठण या संघाचं. पुन्हा एकदा डाऊन द लेग. या वेळेस मात्र भोकरचे सोन्या बापू यांचा इशारा हात दूर करून केलाय बरं का. वाईड बॉल कॉल. जसे जसे दिवस वाढत जातील अंपायरची स्टाईल देखील बदलेल. आता केवळ हाताने वाईड दिला, काही दिवसांनी पायाने देखील वाईड देताना आपण त्यांना पाहणार आहोत. यावेळेस इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःसाठी रूम क्रिएट केला होता. अगोदरच लेग स्टंपला शफल झाले होते. ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न देते परंतु इथे मात्र एक धाव. एका धावाच्या सहाय्याने 52 धावा धावपलकावरती लागल्या. बावन धावा धावपलकावरती आहेत. बावन धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मुद्दसिरच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय कर्णधाराने. बघूया मुद्दू कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत सूरज. डॉक्टर सागर मुकनवार सर यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत आहे. अशोकदादा पट्टेवार सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. संदेश कराळे सर यांनी देखील उपस्थिती लावली. त्यांचं देखील स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर मुद्दसिर. पहिला चेंडू आपण पाहतोय थोडंसं ऑनसाईडच्या दिशेमध्ये गतीचा यूज करून फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. ओ हो काय नक्कीच हा नो बॉल असणार आहे का. कारण ज्या प्रकारे चेंडू डिलिव्हर केला गेला होता. आलाय पंचाचा इशारा. स्क्वेअर लेगच्या पंचाचा इशारा तेव्हाच आलाय. नो बॉल कॉल. आता उघडा डोळे बघा नीट कारण अमोल साठी आहे पृथ्वीचा चेंडू फ्री हिट. चला म्हणजे 4 षटकाच्या समाप्तीनंतर जे 52 धावा म्हणलो होतो मी ते 52 धावा नव्हत्या 51 धावा होत्या. आता 53 धावा आहेत. एक नो बॉलची आणि एक एक्स्ट्रा बाईच्या स्वरूपात 53 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. फ्रीडचा चेंडू देखील सुंदर टाकला गेलाय. हाताळला गेलाय तिथे मुद्दूकडून. मिळते ती केवळ फ्रीडच्या चेंडूवर 1 धाव. चांगली गोलंदाजी.
54 धावा धावपलकावरती आहेत. सूरज बघू शकता, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. सूरज व्हाट अ बैटिंग. आपण पाहतोय ज्या प्रकारे फलंदाजी करतोय सूरज. जरा खेळाडू असतील तर लक्ष द्या. विराट कोहलीचा जे कव्हर ड्राईव्ह आहे ना त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ इथे मला सूरजचे कव्हर ड्राईव्ह वाटतात. यावेळेस आडव्या बॅटने फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. येतोय MK स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसिंग सेंटर, षटकार. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि पैठणच्या सूरजचा कव्हर ड्राईव्ह. हे पाहू शकता भाऊ, सूरजचा हमला पुन्हा एकदा चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय कणकणीत दणदणीत बिग 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 हिट, षटकार. हे बघू शकता, फटका यावेळेस मात्र फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आले जमीर आणि जमीरचा सुंदर झेल. परंतु नक्कीच सूरज साठी त्याच्या डगआउट मध्ये टाळ्या वाजल्या जातील. ज्या प्रकारे सूरजने फलंदाजी केली आहे, व्हॉट अ बॅटिंग बाय सूरज. डगआउट मध्ये वाजतील का नाही माहिती नाही, परंतु मंचावरती आमच्या वडगावच्या सूरजने मात्र टाळ्या वाजवल्यात. सुंदर फलंदाजी सूरज कडून, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बाद होतोय परंतु ज्या कामासाठी आला होता ते काम त्याने चूक केलं गेलंय. सूरज बॅक टू द पवेलियन. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मला वाटतं कुणाल आहे का? यस, कुणाल आलाय फलंदाजीसाठी. 72 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर. आता 18 चेंडू मध्ये काढायचे ते तब्बल 8 धावा. 18 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अमोल साळवे. गोलंदाजी मार्कवर गजानन डुरे. डाऊन द लेग चेंडू टाकला गेलाय आणि पंच हे बघू शकता, नाम तो सुना योगा नदीम शेख. वाईड बॉल कॉल. एक्स्ट्रा धाव पलकावरती लागली जाईल. ज्या प्रकारे ते वाईड देतात, नक्की त्या शाहरुख खानची मला आठवण येते. वाईट बॉल कॉल तिथे. 73 धावा. हलक्या हाताने खेळले गेले तिथे. काय म्हणजे कुणालच्या बॅटिंगची नाही, गॅपमध्ये चेंडूला पाठवलंय. येतोय चौकार. जिल्हा परिषद तयार राहा. फटका आलाय हवेमध्ये. बघूया, क्षेत्ररक्षक तिथे जात नाहीये. डीजे तयार राहा. परिषद तुम्ही थोडस 1 मिनिट पोरो थांबा. जे क्वालिफाय झालेले संघ म्हणजे उद्या होणार आहे त्या स्पर्धेचा क्वार्टर फायनल मोठे मुकाबले क्वालिफाय झालेले संघ सांगू इच्छितो. कारंजा उदगीर, खलील 11 उमरी, उदगीर उमरी, जिंतूर, मुखेड, अर्धापूर आणि भोकर, त्यानंतर किनवट आणि पैठण हे 8 संघ क्वालिफाय झालेले आहेत. उद्या BCC भोकर संघाचा देखील या मैदानावरती सामना पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत आजचा सामना इथे संपला असं जाहीर करतो. काळजी घ्या. टाटा बाय बाय, गुड नाईट. डीजे